नमस्कार. आज 21 जुलै 2024 गुरुपौर्णिमेचा योग. गुरु हा शब्दच महान आहे. आम्ही एकमेकाला भेटत असतो, एकमेकाची विचारणा करत असतो, एकमेकाचा परिचय करून घेत असतो, संवाद साधत असतो, त्यातून एकमेकाला समजून घेत असतो. कारण व्यक्तिमत्व विकासाला जसं पुस्तक वाचन आवश्यक आहे, तसं व्यक्तिमत्व वाचनही आवश्यक आहे. असंच कुडाळमधली एक प्रतिष्ठित वकील असलेली व्यक्ती म्हणजे ॲडव्होकेट राजीव बिले यांना आज भेटायला गेलो होतो. तर ते म्हणाले की माझे गुरु त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण भणगे वकिलांच्या घरी जाऊया. त्यांचे गुरु म्हणजे तात्यासाहेब भणगे. व्यक्तिमत्व हा एक दिवा असतो आणि दिव्याची ज्योत दुसऱ्या दिव्यालाही पेटवू शकत असते. बिलेसाहेब त्यांचं जीवन घडणीमध्ये ह्यांचा हातभार आहेच, पण ती ज्योत जी ओरिजिनल आहे, ती ज्योत कळत न कळत आम्हाला आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी लाभलेली आहे. आणि हे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठीच आणि व्यक्तिमत्व वाचण्यासाठीच आज मी इथं आलो. खरं सांगायचं तर मी गहिवरून गेलो. त्यांनी जे काही वास्तविक अनुभव सांगितले, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हे फक्त कवितेतच असू नये तर आपल्या आचरणात असावं, हे आचरणात दाखवणारे तात्यासाहेब भणगे आणि त्यांचे शिष्यमंडळी. आज बिलेसाहेब आणि ॲडव्होकेट सुधीर भणगे एवढेच नाही आहेत, तर त्यांचे ज्युनियर्स आणि मित्रपरिवार इथं हजर आहे. ही ताकद असते एखाद्या व्यक्तिमत्वाची. आणि मला खरंच आनंद वाटतोय की आज मला तात्यासाहेब भणगे यांच्याबद्दल समजून घेण्याचा योग आला. धन्यवाद.